मुहूर्ताची वेळ झालेली आहे. वधूवरांना मंडपात घेऊन या. मुलीचे मामा मुलीला उपस्थित करा. हा ठीक आणतो. मुलाचे मामा नवरदेवाला उपस्थित करा. मुहूर्ताची वेळ झालेली आहे. धनु दीदी कसली भारी दिसते. हा मग मेकअप कोणी केलाय? मी म्हणलं होतं ना नवरी बाईला अशी तयार करीन कुणाला कळणारच नाही ती धनु आहे ते. पण आम्हाला कळतंय. धनु ये पाटावर बस. धने सावकाश. जावई बापू, नवरी मुलगी आली. नवरा मुलगा कुठे येईल, आवरत असेल. असं करून चालत नाही ना. मुहूर्ताला काय अर्थ आहे की नाही? हा जावा जावा. जावई बापू तुम्ही लगोलग घेऊन जा. जावा. आलो भाऊ. दत्तू, अरे बाहेर गुरुजी तुझ्या नावानं ओरडून ओरडून घसा कोरडा झाला. पण तू हालायचंच नाव नाही. अरे कानात काय कापूस घालून ठेवला काय? ना मी मांडवात नाही येणार. काय काय म्हणजे ते अरे मुहूर्ताची वेळ टोळून चालली. उगं नखरे करू नको. गप चल आता. अहो ऐकून तर घ्या आधी काय सांगतो. कान सोडा, कान सोडा. तुम्ही आधी मला बोलला होता की जिम काढून देतो आणि वरनं 5 लाख रुपये पण देतो. मला आता 5 लाख रुपये द्या तरच मी मांडवात येईन. होय. अरे देतो की मग. मी काय पळून चाललोय का? बापावर विश्वास नाही का तुझा? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर तुम्ही पैसे नाही दिले तर नंतर मला गंडवलं तर मला आत्ताच पैसे पाहिजेत. दत्तू, अरे असं कसं खूप डोक्यात घालून बसलाय? दत्तू, माझ्या एका शब्दात तू लग्नाला उभं राहिलंस ना, मग तुला वाटतं की मी तुला फसवीन? अरे फौजीचा शब्द आहे, जीव जाईल पण एकदा गेलेले शब्द खाली पाडणार नाही. चल बरं आता लग्न चल. नाही आता गप चल म्हणतो ना. उगं माझं डोकं फिर नको. माझं डोकं फिरलं ना. ठीक आहे येतो मी. चला हे घ्या. काय भिकेचे डोळे लागले काय तुम्हाला? काय चाललंय तुमचं? डॅडी अहो अक्षदा वाटतोय. लय कामं पडलेत, मी आलो. भिकारी सूर्याच्या लग्नात अक्षता वाटायला आम्ही तुम्हाला मोठं केलं नाही. तुमचा बाप पंचक्रोशीतला वाघ आहे, वाघ. हे काय चाललंय तुमचं? डॅडी तुम्ही एक गोष्ट विसरताय. सावजाची शिकार करायची झाली ना तर वाघाला पण 4 पावलं मागं घ्यायला लागतात. तेव्हा जाऊन त्याची झेप कुठेतरी लांब पडते. आम्हाला शिकवतोय डॅडी. तुम्ही आत्ताच म्हणला ना तुम्ही वाघ आहे. अहो तुम्ही वाघ आहेच पण आम्ही बी तुमचे बछडे आहेत. तुम्हाला वाटतंय का की हे सगळं करत असताना मला आनंद होतोय? पण डॅडी एक वस्तू आहे ना आपली सूर्याच्या घरात अडकली. ती वस्तू आपल्याला परत घरी आणायची असेल ना तर आपल्याला सबुरीने घ्यावं लागेल. हे मला चांगलं कळून चुकलंय. वा वा. डावपेच यायला लागलं म्हणायचं तुम्हाला. डॅडी अभिनय 100 विसरलो नाही आम्ही. एकदा का आमची बायको आपल्या घरात आली की आपले दगडाखाली अडकलेले हात पण बाहेर येते. मग आपण काय बी करायला मोकळे ना. शाबास शाबास. पटली, खात्री पटली. आमची गाडी पुढे नीट चालवणार तुम्ही. डाव आवडला तुमचा. डॅडी तुमच्याकडनंच शिकत आलोय. एक डाव आत आणि एक डाव बाहेर.
हे गणित मला तुम्हीच शिकवले. बाहेरचा डाव कळला, आतला डाव काय? त्या सूर्याची बरबादी. आणि तो डाव ऑलरेडी आम्ही टाकलाय. लवकरच तुम्हाला कळेल बघा. मग वाटा वाटा नीट अक्षता वाटा, मनापासून वाटा वाटा वाटा. हे घ्या. मुलाचे मामा नवरदेवाला आणणार आहे की नाही? दाजी असला कसला मेकअप करतात, एवढा वेळ लागतोय. पप्पे, तू तर नाही ना केला दाजींचा मेकअप? भागे. दादा, बाहेर एक माणूस आलाय. तो म्हणतोय तुला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. आत्ता लगेच? बस आलो. काय झालं? सूर्यकांत शंकर जगताप तुम्हीच का? हा बोला की. ही नोटीस वाचून घ्या. अहो हे इंग्रजीमध्ये मला नाही कळत. काय याच्यात? सूर्या, काय झालंय? काय ते बघू. हे बघ. तुझं कसली नोटीस आहे? लिगल नोटीस आहे. तुम्ही आठवड्याच्या मुदतीवर व्याजावर एक रक्कम घेतली होती त्याबद्दल. काय? हो, यावर तुमचा अंगठा आहे. तुम्ही 5 लाखाची रक्कम घेतलेल्या 3ऱ्या दिवशी म्हणजे आज व्याजासकट माघारी द्याल, आणि तसं नाही झालं तर ह्या घराच्या जप्तीचे अधिकार आहेत आमच्याकडे. काय बोलताय, कळते का तुम्हाला? होय, खरं तेच बोलतोय. सूर्या, हे दादा चुकीचं नाही बोलत आहेत. अरे यावर खरंच तुझा अंगठा आहे. हे बघा, मी आत्ता जातोय. मी माघारी येईल तेव्हा पैसे तयार ठेवा, नाहीतर घर सोडायची तयारी ठेवा. आले दाजी. मुलाने उभं राहा, मुलीने उभं राहा. अक्षदा नवरा नवरीवर टाका, आम्हाला मारत बसू नका. चला लग्नाला सुरुवात करायची का? हो. थांबा थांबा. सूर्या कुठे दिसेना? नाना, दादा बाहेर कोणाला तरी भेटायला गेलाय. येईलच. आता लग्नाच्या वेळेला कोणाला भेटायला गेलाय? हे असं लग्नात इग्न चांगलं नाही बा. काय चाललंय? लग्न म्हणजे काय खेळ वाटला का? एक माणूस आला का दुसरं जाते. मी बघून आलो लगेच. तुझं त्याच्यात काय लिहिलं मला खरंच कळलं नाही ग. ते माझ्याकडनं असं लिहून घेतील मला वाटलं पण नाही ग. तर देसाई माझ्यासाठी अनोळखी आहेत का सांग ना मला. सूर्या, अरे कोणाच्या मनात काय चाललेलं असं आपल्याला नाही कळत. अरे तू ना अशी डोळे झाकून सही करायला नको होतीस बघ. ही काय अवस्था झाली आहे माझ्या लेकराची. हे घर सूर्यासाठी एकमेव आधार आहे. डोक्यावरचं हक्काचं छप्परच गेलं तर माझ्या लेकरांनी कसं जगायचं? मला काहीतरी केलं पाहिजे, पण काय करू? सूर्या, अरे आत लग्न लागतंय आणि बाहेर काय करतोयस?
नाही काय नाही. अहो, तुम्ही कशाला बाहेर आला लग्न सोडून? मी येतच होतो आतमध्ये. चल, काय काय झालंय का? काळजीत दिसतोयस. नाही कुठे काय काय नाही झालेलं. चल आपण जाऊया आता. भले तू माझ्यापासून लपवशील, पण तुझ्या भरल्या डोळ्यात सगळं दिसतंय मला. काय झालं ते खरं खरं सांग. तू जा, तू तरी सांग. नाना ऍक्च्युली सूर्याने 3 दिवसाच्या मुदतीवर व्याजावर पैसे घेतले होते आणि ते जर आता फेडले नाही ना तर घरावर जप्ती येणार आहे. हो काय? अरे सूर्य, याड लागले का तुला? हे काय करून बसलास? अरे एकदा माझ्याशी बोलून तर घ्यायचं. लग्न काय आपण कोर्टात सह्या देऊन केलं असतं की. नाना त्यानं काय होणार होतं सांगा बरं. माझ्या धनुच्या आनंदाचं काय? असं इच्छा मारण्यात काय मजा आहे सांगा. अरे पण असं रीन काढून सण साजरं करण्यात हाती काय लागलं? सगळ्या अटी शर्ती मान्य कराव्या लागल्या ना. आणि शेवटी स्वतःचा पाय गाळात अडकून घेतलास ना. नाना तुम्ही नका काळजी करू. हे कर्ज कसं फेडायचं ना ते माझं मी बघतो. हे बघा, घरात शुभ कार्य आहे, सगळे आनंदात आहेत. थोडं सुखाचा प्रसंग आहे, आपण चला ना आत जाऊया. सगळे बाकीचे परत टेन्शन मध्ये येतील. चल. सूर्या, अरे तुझं मन निर्मळ असलं तरी जग तसं नाहीये हे तुला कधी कळणार? तुला असं दुःखात नाही बघवत मला. मी नानात तुझी मदत करणार. आता माझ्याजवळचे पैसे मी दत्तूला त्याच्या जिमसाठी देणार होतो, पण त्याची आता सगळ्यात जास्त गरज तुला आहे. आणि तू पण मला माझ्या पोटच्या मुलासारखा आहेस. हॅलो, हा इकडं वाड्यावर आहे मी. हा इथंच पैशाची व्यवस्था कर. हा नाही, पूर्ण 5 लाख. हा ठीक आहे ठीक आहे, या लवकर. ओके. हा हा गुरुजी नको थांबायला, आपण चला चालू करूया. बर थांबा थांबा थांबा. गुरुजी, मला मंगलाष्टकांची सुरुवात धनुदीला सरप्राईज देऊन करायची, चालेल ना? अगं चालेल ना, कर सुरू. आवरा आवरा की लवकर. या लग्नात काडीचा रस नाही आम्हाला. ती आशा चुकून हेता आली तर सगळंच संपलं. कमॉन भाग्या. अरे येऊन येणार कोण? भाग्याशी. अरे काय निवडणुकीला उभी राहिली होय? गाऊन गाणार कोण? भाग्याशिवाय हायच कोण? कमॉन. धनु दीदी, तुझं इंग्रजी भाषेवर खास प्रेम आहे ना, मग या मंगलाष्टकात तुझ्यासाठी. आय विश पीस इन युअर लाईफ, ऑलवेज बी अलर्ट अँड केअरफुल, प्लीज बिलीव्ह इन ईच अदर अँड हॅपीली लिव्ह टुगेदर. शुभमंगल सावधान. शुभ
सूर्य जरा 1 मिनिट की बाजूला. हां ये. काय झालं नाना? सूर्य, हे 5 लाख आहेत. आपल्या हक्काची रक्कम आहे. माझ्या कामासाठी काढून ठेवलं तर, पण आता याची गरज तुला जास्त आहे. हे पैसे घे, कर्ज फेड आणि आपलं घर वाचव. नाना काय बोलताय तुम्ही? हे पैसे मी घेऊन काय करू? नाना अहो हे तुमचे पैसे आहेत. ह्या पैशांवर आहे ना तुमच्या कुटुंबाचा अधिकार आहे. अहो नाही नाना. अरे मग तू कोण आहेस सूर्य? तू पण मला माझ्या मुलासारखाच आहेस ना. बघा नाना, तुम्ही मदतीचा हात पुढे केला हेच लय माझ्यासाठी. हे बघा, हे पैसे घेऊन खरंच मला लाजवू नका नाना. अरे पण मी काय तुझ्यावर उपकार करत नाहीये. दत्तून तुझ्या पैशाचं नुकसान केलं ना, मग त्याची परतफेड समज. नाना परतफेड आहे ना फारक्या लोकांची करतात. आहो मी तुमच्याकडे परतफेड करून घेतली ना तर माझी मलाच लाज वाटायला लागेल नाना. असं काही बोल नको सूर्या. अरे जर माझं ऐक. अरे घरात तू एकटा राहत नाहीस. तुझे वडील राहतात, बायको राहते, बहिणी राहतात. आणि जर का ती माणसं घर जप्त करायला आली तर सगळ्यांना घेऊन कुठं जाशील? सूर्या, अरे घरात लग्न कार्य आहे आणि अशा शुभ मुहूर्तावर आहे ना, जर का काही वाईट घडले ना तर माझा जीव मला खात राहील. ऐक, हे पैसे घे आणि ते लोकांचे पैसे भागवून टाक. नाना मी तुमच्या पाया पडतो, पण नका नाही पाप मला करायला लावावं. नका देऊ मला हे पैसे. खरंच मी तुम्हाला सांगतो. अरे सूर्या, मला बापावानी समजतोस आणि पैसे घ्यायला पाप म्हणतोस वेर. बरं आपलं जाऊ दे. अरे घरच्यांचा विचार कर. हे पैसे घे आणि तुझं घर वाचव. ठीक आहे नाना, मी हे पैसे घेईन, पण एका अटीवर घेईन. शक्य तितक्या लवकर मी तुम्हाला परत करेन. ही रक्कम आहे ना, ही रक्कम माझ्यावर उधार राहील. अरे पण सूर्य, हे बघा नाना, हे असं असेल तरच पैसे द्या, नाही तर मला नको आहे. बरं ठीक आहे बाबा, तू म्हणशील तसं. पहिले पैसे घे आणि कर्ज फेडून घर वाचव बाबा. घे. कसं तुमचा आभार म्हणून तेच कळणं झाले. शब्द पण कमी पडतील. हो नकोच माणूस. आणि आभार मारून मला परक करू नकोस. अरे आपल्यात आता नवं नातं निर्माण झालंय. हे नातं, हे प्रेम असंच कायम टिकून राहू दे.